जय हिंद। मी ब्रिगेडियर हेमंत महाजन। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे की भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी अफेअर्सनी अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमेवरती, ज्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल सुद्धा म्हणतो किंवा LAC सुद्धा म्हणतो, तिथे एक पॅरलल किंवा समांतर रस्ता बनवण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यावरती आता काम लवकरच सुरू होईल। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आपण जर बघितलं तर भारत चीन जी सीमा आहे अतिशय मोठ्या प्रमाणात अरुणाचल प्रदेशला लागलेली आहे, मग सिक्कीमला आहे, उत्तराखंडला आहे आणि त्याच्या पुढे लडाखला आहे। तर आजचा आपला विषय जो अरुणाचल प्रदेशला जी भारत चीन सीमा लागलेली आहे त्याच्याविषयी आहे आणि तिथे आता सरकारने रस्ता बनवायला परवानगी दिलेली आहे। आज भारताचं सैन्य या सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण जर अरुणाचल प्रदेशची भौगोलिक रचना बघितली तर आपल्याला असं दिसतं की इथे जे रस्ते आहेत, इथे जो भूगोल आहे, इथे जी भौगोलिक परिस्थिती आहे ती व्हॅलीज प्रमाणे म्हणजे खोऱ्याप्रमाणे आहे। म्हणजे अरुणाचल प्रदेशला खोऱ्याप्रमाणे किंवा व्हॅलीज प्रमाणे वाटता येईल। आपण जर पूर्वेकडनं सुरुवात केली तर सर्वात पहिले लोहित व्हॅली किंवा लोहित नदीचं खोरं, त्याच्यानंतर मग येतं ते सियांग नदीचं खोरं किंवा सियोम नदीचं खोरं, आणि सियोम नंतर पुढे जाऊन ती ब्रह्मपुत्रा नदी बनते आसाममध्ये पोहोचल्यानंतर, त्याच्यानंतर सुबानसिरी नदीचं खोरं, त्याच्यानंतर सरली आणि हुरी या नद्यांची खोरी, त्याच्यानंतर तवांगचा जो भाग आहे आणि त्याच्या अनेक छोटी खोरी आहेत। अशा प्रकारे ही भौगोलिक रचना आहे आणि तिथे जे रस्ते आहेत ते खोऱ्यातनं जातात। ही जी खोरी किंवा व्हॅलीज असतात ती उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात, परंतु जर आपल्याला एका खोऱ्यामधून दुसऱ्या खोऱ्यामध्ये हालचाल करायची असेल रस्त्याने तर आपल्याला पुन्हा आसाममध्ये पहिले परत यावं लागायचं, आसामच्या प्लेन भागामध्ये, आसामच्या सपाटी भागामध्ये, आणि तिथून मग दुसऱ्या खोऱ्यामध्ये जावं लागायचं। म्हणजे जर आपल्याला सियांगमधून जायचं आहे सुबानसिरीच्या खोऱ्यामध्ये तर आपल्याला पहिले सियांगमधून खालती यावं लागेल, पाशीघाटपाशी यावं लागेल आणि तिथून मग पुन्हा आसामच्या रस्त्याने आपल्याला सुबानसिरीच्या खोऱ्यामध्ये दापोरिजो किंवा अशा भागामध्ये प्रवेश करावा लागेल, ज्यामुळे अर्थातच आपल्याला वेळ खूप लागतो आणि प्रचंड म्हणजे इंधनाचा खर्च सुद्धा होतो। आणि अरुणाचल प्रदेशमध्ये म्हटलं तर फक्त एकच तिथे एअरपोर्ट आहे, जी अरुणाचल प्रदेशची जी राजधानी आहे ईटानगर, तिथे एक एअरपोर्ट किंवा हवाई अड्डा बांधलेला आहे, याच्याशिवाय तिथे कुठलंही नाही। अर्थात आसाममध्ये खाली आहे पण अरुणाचल प्रदेशमध्ये नाही। अर्थात पुढच्या भागामध्ये अनेक ठिकाणी ALGs म्हणजे ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड्स आहेत की जिथे छोटी विमानं किंवा हेलिकॉप्टर्स वगैरे उचलू शकतात। तर या भागामध्ये आपलं सैन्य प्रचंड आहे। या सैन्याला सीमेवरती गस्त घालण्याकरता तिथे रस्ते नाही, सगळं पायी जावं लागतं आणि वेळेला हे करण्याकरता खूप वेळ लागतो। आणि दुर्दैवाने जी चीनची जी बाजू आहे तिथे सगळं तिबेटचं सपाट मैदान आहे, तिबेटन प्लॅटो ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं, तर त्यामुळे चीनने तिथे खूप आधी 20-25 वर्ष आधीपासून सगळे रस्ते तयार करून ठेवलेले आहेत की जे चीनच्या सीमेवरती पोहोचतात, परंतु आपले जे रस्ते होते ते खूपच मागे होते किंवा नव्हतेच। मला आठवत आहे की 1962च्या लढाईमध्ये माझा सख्खा मावस भाऊ होता वॉलॉगच्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडमध्ये, तर त्यांना तिथे जायला 8-9 दिवस लागायचे। आपल्याला एखादा कल्पना असेल की 1962च्या लढाईमध्ये तो तिथे मृत्युमुखी पडला आणि तो 17 पॅराफील्ड रेजिमेंटमध्ये होता आणि चीनी सैन्याने याविषयी पुष्कळ त्यांची स्तुती केली होती की त्या भागात जे सैन्य होतं वॉलॉंगच्या आजूबाजूला त्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडचं म्हणजे हेलिपॅडचं रक्षण करण्याकरता तिथे भारतीय सैन्य हे अतिशय
शूरपणे लढलं होतं. त्यामध्येच तो मृत्युमुखी पडला होता. लेफ्टनंट विष्णू आटले, 17 पॅराफील्ड रेजिमेंट, 1962 साली वॉलॉंगमध्ये, जे लोहित नदीच्या एका खोऱ्यामध्ये येतं. त्याच्यानंतर मी सुद्धा या भागामध्ये सैन्यामध्ये असताना खूप सर्व्हिस केलेली आहे. सियांग खोऱ्यामध्ये आम्ही अलॉंग या जागी होतो आणि तिथे जायला आम्हाला पुण्यावरनं 8 दिवस लागायचे. मी थोडक्यात सांगतो. पहिल्या दिवशी पुणे ते मुंबईवरनं रेल्वेने 2 दिवस लागायचे. कलकत्त्याला जावं लागायचं. कलकत्त्यावरनं दिवसभर थांबायचं. रात्री गाडी पकडायची कामरूप एक्सप्रेस, ती घेऊन आपण पुढे जायचं न्यू बोंगाईगावला. तिथे पुन्हा गाडी बदली करायची. अरुणाचल प्रदेश एक्सप्रेसमध्ये बसावं लागायचं. ती तुम्हाला घेऊन जायची सेलापत्थरला गाडीतनं खालती उतरायचं आणि पुढे 6 किंवा 7 तासाचा प्रवास होता अलॉंगला जाण्याकरता, जिथे माझं पोस्टिंग होतं. आणि तिथे मी जवळजवळ 4 वर्ष होतो माझ्या फॅमिलीबरोबर आणि माझ्या लहान मुलांच्या बरोबर सुद्धा. तर तो कसं तिथे आमचं आयुष्य होतं तो एक वेगळाच विषय होईल. परंतु रस्ते तिथे अजिबात नव्हते हे मला सांगायचं आहे. आणि आपण इतकं घाबरटपणे चीनला वागायचो की आपल्याला वाटायचं की आपण जर तिथे रस्ते बांधले तर चीन त्याचा वापर करेल. हळूहळू ही पद्धती बदलली आणि मला आठवतंय की अलॉंगमधून ज्यावेळेला आम्ही सीमेवरती गस्त घालण्याकरता किंवा पेट्रोलिंग करण्याकरता जायचो, आम्हाला अलॉंगमधून नीट ऐका 7 दिवस लागायचे त्या सीमेवरती पोचायला. त्या सीमेचं नाव होतं, जी खिंड होती त्याचं नाव होतं केपांगला. तिथे 4 खिंडी जवळजवळ होत्या आणि तो चीनला जर लढाई झाली असती तर अरुणाचल प्रदेशमध्ये येण्याकरता एक अतिशय मोठा रस्ता होता आणि त्याला ऑल वेदर पासेस असं म्हटलं जायचं. तर हे होतं. आता तिथे आपण रस्ते बांधायला सुरुवात केलेली आहे. 2008 पासून रस्ते आता थोडेफार बांधणं सुरू झालं होतं, परंतु वेगवेगळ्या कारणामुळे आपण अडकून राहायचो. उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री म्हणायची की तिथे जंगल तोडायची नाही. अरे त्या भागामध्ये जंगलच आहेत, आपल्याला रस्ते बांधायला परवानगी मिळत नव्हती. तिथे मग तिथले लोक जमीन द्यायची नाही. त्या भागामध्ये काम करायचं म्हटलं तर 6 महिने पाऊस पडतो, त्यावेळेला काम होऊ शकत नाही. तिथे लँडस्लाईड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दरडी कोसळतात, त्यामध्ये अनेक सैनिकांचे मृत्युमुखी पडायचे. अजूनसुद्धा ते होत आहेत. परंतु 2014 नंतर आता रस्त्याची स्पीड करणं हे वाढलेलं आहे आणि त्या भागामध्ये आता एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीची गरज नाही. आता सैन्याला ती परमिशन वगैरे मिळालेली आहे, परंतु जी जमीन घ्यायची त्याला मात्र खूप त्रास पडतो आणि त्या भागामध्ये मजूर हे मिळत नाहीत. आता मात्र आपण बाहेरनं मजूर आणून तिथे काम करतो आहे, झारखंडमधून बिहारमधून आणून, की ज्याच्यामुळे आपल्या कामाला गती मिळेल. कारण तुम्हाला 6 महिनेच ते काम जे आहे ते तिथे करता येईल. तर हे सगळं आता तिथे वेगाने सुरू झालेलं आहे आणि त्यामध्येच हा जो रस्ता आता बांधले आहे त्याच्यामुळे आपल्या सैन्याला चीनशी लढण्यामध्ये मोठी मदत मिळेल. आज जवळजवळ 1.5-2 लाख सैन्य तिथे आहे. सैन्याचं ॲम्युनिशन असतं, सैन्याचं रॅशन असतं, सैन्याची हरकत असते ती तिथे करावी लागते. तर त्याकरता काही भागामध्ये ज्या आपल्या पोस्ट होत्या, खास तर आसाम रायफलच्या पोस्ट त्यावेळेला होत्या, की जिथे रस्तेच नव्हते, त्यांचं रोजचं राशन पाणी पोहोचवण्याकरता विमानाने अतिशय सामान तिथे एअरड्रॉप केलं जायचं किंवा जिथे हेलिपॅड किंवा ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड होते तिथे हेलिकॉप्टरच्या मदतीने सामान हे पोहोचवलं जायचं आणि मग तिथून आपले जवान किंवा आपले सैन्य हे पाठीवरती सगळं जे सामान आहे ते घेऊन जायचं. आता तसं नाही. आता तिथे रस्ते पुष्कळ सुधारलेले आहेत आणि बहुतेक खोऱ्यामध्ये आता आपले रस्ते सीमेपासून कुठे 10 किलोमीटर मागे तर कुठे 15-20 किलोमीटर मागे आहेत. आणि जी छोटी छोटी खोरी आहेत तिथे सुद्धा आता रस्ते बांधणं हे सुरू झालेलं आहे. आता तिथे नवीन तंत्रज्ञान आणलेलं जातं आहे, तिथे नवीन मशिनरी आणलेली जातं आहे. तिथे बॉर्डर जे BRO आहे, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्यांना मोठी फायनान्शियल पॉवर त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता कामाची जी गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामुळे त्या भागामध्ये रस्ते बांधण्याचा आपला वेग हा वाढलेला आहे. आणि याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची जागा म्हणजे जे तवांगचं जे खोरं आहे, तवांग आपल्याला कल्पना आहे आपल्यापैकी अनेक जण टुरिस्ट म्हणून किंवा पर्यटक म्हणून त्या भागात नक्कीच गेले असतील.
तर तिथे जी सीमा आहे त्या सीमेवरती पोहोचण्याकरता खूपच वेळ लागायचा, कारण ती सेला, तिथे एक सेला नावाची खिंड आहे, सेला नावाची पास आहे, ती बर्फ पडला की ती बंद व्हायची आणि मग रस्ता तिथे तो कायमचाच बंद व्हायचा. परंतु आता सेलाच्या खालती नितीन गडकरी जे आहेत ते आता बोगदा बनवत आहेत आणि तो बोगदा बनवल्यानंतर की जो आता मला वाटतं पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये हा बोगदा तयार होईल, ज्याच्यामुळे काय होईल की ज्याच्यामुळे आपल्याला रस्ता त्या म्हणजे 12 महिने 24 तास हा रस्ता उघडा राहील आणि सैन्याची हरकत करण्याकरता फार मोठा फायदा होईल. एवढंच नव्हे तर या भागाची लोकसंख्या 10-12 लाखाच्या आसपास आहे, तर त्या लोकांना सुद्धा त्यांच्या जीवनाकरता मोठा फायदा होईल, कारण तिथे त्या भागात जे काही होतं ते बाहेर जाऊ शकत नव्हतं. तिथे उदाहरणार्थ तिथे ऑरेंजेस किंवा किनू हे मोठ्या प्रमाणात विकले तयार होतात, म्हणजे हॉर्टिकल्चर हे तिथे खूप वाढलेलं आहे. परंतु ते खालती न्यायचं तर रस्ते कुठे, तर त्याच्यामुळे 1-1 रुपयाला आम्हाला 100 ऑरेंजेस त्यावेळच्या काळामध्ये मिळायची, की जे म्हणजे खरोखरच मिसयूज आहे. त्या बिचाऱ्यांना तिथल्या लोकल लोकांना किती त्रास होत असेल. तर आता त्याच्यामुळे तिथे त्यांना लागणारं सामान जे आसाममधून येतं आणि ते काही जे सामान ते एक्सपोर्ट करू शकतात ते आता या रस्त्यांमुळे जाणं येणं हे फारच चांगलं झालेलं आहे. अर्थात अजून सगळीकडे रस्ते बनायला अजून अनेक वर्ष लागतील, परंतु प्रगती नक्कीच झालेली आहे. आणि हा जो रस्ता मी मगाशी म्हटलं की जो एक समांतर रस्ता आहे, पॅरलल रस्ता आहे, तो इंटर व्हॅली कनेक्ट करेल. त्याच्यामुळे काय होईल की एका खोऱ्यामधून एका व्हॅलीमधून म्हणजे लोहितमधून तुम्हाला जायचं असेल तर सियांगमध्ये, सियांगमधून जायचं असेल सिआँगमध्ये, तर तुम्हाला खालती आता आसाममध्ये येण्याची गरज पडणार नाही. तुम्ही आता सरळ रस्त्याने जाऊ शकता दुसऱ्या खोऱ्यामध्ये. तर अर्थात या भागातलं भूगोल खूप कठीण आहे. इथे 9,000 फुटापर्यंत तिथे हे असतं, त्याला काय म्हणायचं, जंगलं असतात आणि रस्ते खालतीवरती असतात. तर त्याच्यामुळे बनायला जवळजवळ 2-3-4 वर्ष लागतील. परंतु ज्यावेळेला हे सगळं बांधून होईल तर सैन्याला एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जाण्याकरता, आपल्या सैन्याची हरकत करण्याकरता फार सोपं होईल आणि चीनला कुठल्याही आक्रमक प्रत्युत्तर देण्याकरता आपण अतिशय तयार राहू. तर हा एक अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे, ज्यामुळे आपल्या सैन्याला खूप फायदा होईल, तिथल्या लोकांना सुद्धा खूप फायदा होईल. आणि जे अतिशय मोठ्या किमतीने आपल्याला हेलिकॉप्टरचा वापर करून किंवा एअर ड्रॉप करून जे सामान टाकावं लागतं आपल्या सैनिकांकरता पुढच्या भागामध्ये, तर तिथे त्यांना खूप फायदा होईल. या सगळ्यामुळे आपली चीनी सैन्यावरती लक्ष ठेवण्याची जी सर्व्हेलन्सची जी क्षमता आहे ती वाढेल. तर चीनी सैन्याने घुसखोरी केली तर त्यांना थांबवण्याकरता जी आपली क्षमता आहे ती अजून वेगवान होईल. सैनिकांना रोजच्या जीवनामध्ये जी कठीण परिस्थितीला सामना करावा लागतो त्याच्यामध्ये फरक पडेल. आणि याच्याशिवाय अजून एक महत्त्वाची बाब अशी की आता सरकारने या भागामध्ये पर्यटनाला बहुतेक ठिकाणी परवानगी दिलेली आहे. तर पहिले काय असायचं की अरुणाचल प्रदेशमध्ये एक इनर लाईन परमिट हे घ्यावं लागायचं. मी रिपीट करतो, इनर लाईन परमिट म्हणजे एक अडथळा होता. कारण असं होतं की त्या भागात कोणी जास्त जाऊ नये, त्या लोकांना आपल्या ज्या पद्धतीने जीवन जगायचं आहे त्याप्रमाणे जगता यावं वगैरे. परंतु ते अतिशय जुनाट विचार होते आणि यामुळे त्या भागाची प्रगती होत नव्हती. आज ईशान्य भारतामध्ये अनेक लोक आज पुण्या मुंबईमध्ये फिरतात. पुण्या मुंबईची जी खास तर लोणावळा खंडाळ्याची जी हॉटेल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपल्याला ईशान्य भारतातले खूप लोक दिसतील, कारण त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. केवळ ईशान्य भारतात अडकून राहायचं नाही, मोठ्या शहरांकडे जायचं आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे येत आहेत. तर त्या भागात जर टुरिझम वाढवलं, पर्यटन वाढवलं तर या रस्त्यांचा वापर चांगला करता येईल. त्याच्यामुळे जो प्रचंड खर्च होतो आपल्या देशाचा या रस्ते बांधण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न मिळतील की जे खूप चांगलं होईल. आपल्याला कल्पना असेल की आपण ज्यावेळेला रस्ते बांधले मोठ्या वेगाने लडाखमध्ये, तर तिथे सरकारने लगेच पर्यटनाला तिथे परवानगी दिली. तर याच्यामुळे जवळजवळ 3 लाखाहून जास्त पर्यटक आज लडाखमध्ये गेले होते की जे तिथल्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अति थंड भागामध्ये, अति
बर्फाळ भागामध्ये सुपर हाय अल्टिट्यूडमध्ये तिथे लोकांना आता रोजगार मिळालेला आहे. टुरिझममुळे लोक तिथे मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि याच्याशिवाय आपण सीमावर्ती भागात पोहोचतो आहे. त्यामुळे त्या भागावरती लक्ष ठेवण्याकरता सुद्धा आपल्याला अतिशय सोपं झालेलं आहे. लक्षात ठेवा, चीन मात्र त्यांच्या कुठल्याही लोकांना सीमेवरती टुरिझम करता येऊ देत नाही. कृपया नीट ऐका, चीन कुठल्याही लोकांना त्यांच्या तिबेटमध्ये पर्यटनाकरता खास सीमेवरती येऊ देत नाही. मात्र आपण आपल्या लोकांना जायला परवानगी देतो आहे आणि आता चांगल्या बनणाऱ्या रस्त्यामुळे हे अजून सोपं होईल. तर याकरता हा जो रस्ता बांधतो आहे हा सामरिक दृष्टीने, संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि तो लवकरात लवकर बनावा अशी अपेक्षा, ज्यामुळे आपली चीनला प्रत्युत्तर देण्याकरता, चीनला थोबाडीत मारण्याकरता आपली जी क्षमता आहे ती नक्कीच वाढेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.